पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सासूबाई, आता तुम्ही उगाच नका ना शंका काढू। आणि त्यांना लाज वाटली असती तेवढी पार्टी कशाला दिली असती त्यांनी? एवढ्या सगळ्या लोकांना कशाला बोलवलं असतं ना? हो आजी, मला पण दादानी जो विचार केलाय ना तो योग्य वाटतोय। बरं सारंग, सगळेजण वाट बघतात तुम्हा दोघांची, आधी ओळख करून देते। हं, या। हो। या गोदामई आहेत, यांचा खूप विश्वास आहे यांच्यावर। कल्याण वस्तू। दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतोय, पण तुमच्या चेहऱ्यावरील छटा तुमच्या संघर्षाची कथा सांगतायत बरं का। पण इथपर्यंतचा तुमचा प्रवास सोपा नव्हता। प्रत्येक अडचणींवर तुम्ही हातात हात घेऊन मात केली, बरोबर ना? तुम्ही एकटे ताकदवान सामर्थ्यवान आहातच, पण तुम्ही एकत्र येऊन तुमची शक्ती कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही संकटाला पायावर लोळण घ्यायला लावू शकते। पण लक्षात ठेवा, तुमच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं आहे, पण संघर्ष अजून संपलेला नाही। अजून बऱ्याच परीक्षांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, पण तुम्ही त्यावर मात कराल अशी मला खात्री आहे। इथे लक्ष द्या जरा। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण सारंग आणि मुक्ताच्या प्री वेडिंग पार्टीसाठी इथे जमलो आहोत। या पार्टीमध्ये तुमच्यासाठी एक सॉलिड सरप्राईज आहे। आता पार्टी सुरू झालीच आहे, तर सरप्राईज पण सांगून टाक। तर आपण या प्री वेडिंग पार्टी सोबत करणार आहोत या दोघांचा एक छोटेखानी साखरपुडा। अरे जोरात टाळ्या वाजवा। साखरपुडा? अरे म्हणजे विधिवत नाही रे, म्हणजे त्या थीम मधली एक अशी महत्वाची गोष्ट करणार आहोत आपण। रिंग सेरेमनी, म्हणजे ते अंगठ्या एक्सचेंज करणं। आत्या, हे बघ, म्हणजे रिंग सेरेमनी हा आमच्यासाठी खूप महत्वाचा इव्हेंट आहे। आय मीन, तू जो प्लॅन करतेस ना तो खरंच चांगला आहे। सारंग, अरे बॉलिवूड थीमची पार्टी आहे ना, म्हणून ही रिंग सेरेमनी। मी म्हटलं ना, विधिवत असं काही नाहीये, असं फक्त अंगठ्या एक्सचेंज करायच्या, दॅट्स इट। आणि तू काय रे सारखा माझ्यावर संशय घेत असतोस? हे बघ आत्या, तसं काहीच नाहीये। हे बघ, मला इतकंच म्हणायचंय की आमची एंगेजमेंट होते, आमच्यासाठी खूप महत्वाचा इव्हेंट आहे, आणि त्यासाठी मुक्ताचे आई वडील इथे असायला हवे होते ना। खरं तर ते पार्टीसाठी पण इथे असायला हवे होते, का नाही येत ते इथे? ते हा, अरे वेळ नसेल ना त्यांना। हो आत्या, अगं पण आपण जर त्यांना इन्व्हाइट केलं तरच कळेल ना। आई, आई, तुला सुद्धा वाटलं नाही का की त्यांना बोलवावं? अरे फक्त पार्टीचं ठरलं होतं म्हणून मी फार लक्ष नाही दिलं, आणि रिंग सेरेमनी वगैरे सगळं आत्ताच ठरतं ना, मला माहितीच नव्हतं रे सारंग। रावसाहेबांनी फक्त मुक्ताची नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाची ओळख करून द्यायला पाहिजे। हो आजी, एवढं काही नाही, गडबड विसरले असतील। लक्षात नाही राहिलं,
नक्की लक्षात होतं, पण तुम्ही त्यांना इन्व्हाइट करायचं टाळलंय. हे मला समजलं पाहिजे आणि आता त्यासाठी मला दादांशी बोलावं लागेल. मी येतोच. मुक्ता चल. मुक्ता चल तू ये. सारंग दादा. अरे काय झालं? दादा, तुम्ही आमच्यासाठी जे करताय, म्हणजे ही पार्टी, आमचा विवाह सोहळा, खरंच खूप अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही आमच्या सुखासाठी खूप धडपड करताय. पण दादा कसं आहे ना की सोहळ्याला जर सगळेच जण असतील तरच जास्त आनंद होतो आणि मजा सुद्धा खूप येते. आहेत की सगळे जणच आहेत. हो हो, सगळे आहेत. तुम्ही मला चुकीचं समजू नका. आणि मी तुमच्यावर संशय घेत नाहीये. जे बोलायचे ते मन मोकळेपणाने बिनधास्त बोल. म्हणजे दादा, मला इतकंच विचारायचं होतं की आमच्या या साखरपुड्याला मुक्ताचे आई वडील का नाहीयेत? मी पण तुझ्यावर संशय घेतोय असं मनातही आणू नकोस. पण तुला असं वाटतंय का की मी जाणीवपूर्वक हिच्या आई वडिलांना बोलवलं नाही? नाही दादा, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, साखरपुडा इतका आयत्या वेळेला ठरला की खरं तर बोलवायला वेळच मिळाला नाही. पण तरी सुद्धा तुझा विश्वास नाहीये का की मी हिच्या आई वडिलांना बोलवलं नसेल? एक मिनिट, आपण खरं खोटं करूया. मी व्याहींना फोन लावतो. आत्माराम शिंदे. दादा, अरे थांब, स्पीकरवर टाकलाय. कित्ता वेळ कित्ता काहीतरी मी ना राहू द्या, तोडते मी. बोलते काय? मालकांचा फोन आहे. कुसुम मालकांचा परत फोन आलाय. हा मालक. नमस्कार व्याही, मी रावसाहेब बोलतोय. झाला का साखरपुडा? नाही, आमची साखरपुड्याची तयारी चालू आहे. काय झालंय, तुमची मुलगी आणि जावई माझ्या समोरच उभे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या साखरपुड्याला मी तुम्हाला निमंत्रणच दिलं नाही. तर जरा त्यांना सांगा की मी दिलं होतं की नाही. अहो बोलवलं नाही. अहो असं काय, तुम्ही पण कसे काय विसरले मालक? नक्की मीच सांगितलं होतं ना फोन करून. बोलवलं ना तुम्ही तर हॉटेलमध्ये राहायची सोय पण करतो असं पण म्हणले. पण आम्हीच म्हणलं की नको, इथं हळदीची कामं पडलीत. नाही, तरी सुद्धा मी आग्रह केला होता पण तुम्हालाच वेळ नव्हता. ठीक आहे, एवढं त्यांना खात्री वाटत नव्हती म्हणून फोन करून विचारलं. ठीक आहे अण्णा, तुमची तयारी चालू द्या. इकडं पण लय गडबड आहे, आपण नंतर बोलू. बर दादा, माफ करा. तुम्ही मोठे आहात. तुम्हाला खरं खोटं करायची काहीच गरज नाही. नाही, खरं तर चूक माझी आहे. दादा, मी तुमची माफी मागतो. पण मी तुम्हाला संशयानं विचारलं नव्हतं. जस्ट मला उत्सुकता होती आणि पण मी खरंच तुम्हाला विचारायला नको होतं. अरे काही चुकलेलं नाहीये तुझं. कसं आहे, दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकरून प्यायला लागतो. तसं झालंय तुमचं. हरकत काहीच नाही, पण एकदा खात्री पटली हे बरं झालं. हो दादा, सॉरी, बट तसंच काहीचं माझ्याही डोक्यात होतं. पण एक्स्ट्रीमली सॉरी. बाहेर एवढा मोठा आनंद व्यक्त करताना मध्येच निघून आला तुम्ही वेड्यासारखे. हा, जा आता छान एन्जॉय करा. जा. दादा, तुम्ही आला असतात तर. तुमचा वेळ नका वाया घालू. मी आहे ते बरं आहे. जा आता बाहेर एन्जॉय करा. जा, पळा. अरे ठीक आहे, माझे आशीर्वाद कायम आहेत.
सुखी व्हा. चला पळा. हो आत. जा जा जा. होय होय होय. अगं काय रे देवा. तर मंडळी, आपण ज्याची खूप आतुरतेनं वाट पाहत आहोत तो क्षण अखेर येऊन ठेपलेला आहे. आता सारंग आणि मुक्ता एकमेकांच्या पोटात ते गोल असतं बा, सोन्याची हिरे वगैरे बसतात त्यात. काय हे अंगठी बोल, अंगठी. हा बरोबर, अंगठी. तर आता सारंग आणि मुक्ता एकमेकांच्या पोटात अंगठी घालतील. रेणुका, अंगठ्या हाजीर हो. काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे की काहीच कळत नाही आम्हाला. हा प्लॅन नाहीच आहे. जे हा आपल्या प्लॅनचा सब प्लॅन आहे. प्लॅनचा एक भाग आहे असं समज ग. मेन प्लॅन नंतरच आहे. मला काहीच समजत नाहीये. आपण त्यांच्या मनामध्ये ना सतत शंका निर्माण करायची आणि मग त्याचं निरसन करायचं. म्हणजे कळलं नाही का तुला? त्यांना डाऊट येऊ देत. मी तर म्हणते त्यांना डाऊट आलाच पाहिजे आपल्यावर. म्हणजे आता हे बघ, ही सगळी लोक जी बोलवली आहेत ना आपण पार्टीला, ती आपली वेगळीच लोक आहेत. हा डाऊट त्यांच्या मनात असणार, पण आपण तो त्यांचा डाऊट क्लिअर करायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. म्हणजे दादानी काय केलं, मुक्ताचे आई वडील ह्या कार्यक्रमात का नाही म्हणून सारंगला शंका आली. त्यांनी दादाला सरळ जाऊन विचारलं. दादानी काय केलं, लगेच त्यांना फोन लावला आणि सारंगचा डाऊट क्लिअर केला. सारंगचा चेहरा आठवतोय ना कसा खजील झाला होता, तेच आपण करायचं. त्यांच्या मनातला विश्वास संपादन करायचा. काय तो देवी और सज्जनो, आजच्या या दिलखुश मौक्यावरती माझ्यातला शायर फुललेला आहे, त्यामुळे दोन ओळी पेश करतो. ये अंगूठी नहीं तेरा प्यार है, ये अंगूठी नहीं तेरा प्यार है, और तेरा प्यार मुझे स्वीकार है. वाह 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 वाह. थँक्यू बर का. वाह, झालं आता सगळं संपलं. यापुढे सगळं फक्त माझ्या मनासारखं होणार.
सगळा त्रास संपला. आता आयुष्यभर फक्त आनंद आहे, आनंद. हा अरे बोल. रेणुका, ठरल्याप्रमाणे झाली का ग रिंग सेरेमनी? हो, आत्ताच झाली. दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्या असतील ना ग? हो. अगं आर्या, बघ, रडू नकोस ग. वेडी आहेस का? या अंगठ्यांना, या पार्टीला काहीच अर्थ नाहीये, माहितीये ना तुला. मग का त्रास करून घेतेस स्वतःला? माहित नाही ग, पण मला खूप त्रास होतोय रेणुका. जे क्षण माझ्या वाट्याला यायला हवे होते ते या मुक्ताच्या वाट्याला येत आहे. रेणुका, आपण ठरवल्याप्रमाणे होईल ना ग सगळं? आणि नाही झालं तर? प्लॅन नुसारच होणार आहे. हा, तू तुझ्या रिकाम्या डोक्यात ना काहीच्या काही विचार घेऊ नको. तू पॉझिटिव्ह राहा आणि आम्हाला पण राहू दे. हे बघ, सगळं आमच्यावर सोड आणि तू बिनधास्त राहा. मी फोन ठेवते. हा, चल बाय. बाई मुक्ता आहे ना, बारीकपणापासून अशी लढवई, कणखर एकदम. कुठली पण गोष्ट करायची ना ती अशी जिद्दीला पेटून करायची. आज पण तशीच आहे. तर मंडळी, 1 मिनिट सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्या ज्या रेणुकाताई आहेत त्यांना काहीतरी अत्यंत महत्वाचं आपल्याशी बोलायचं आहे. त्यांना मी विनंती करतो, रेणुकाताई प्लीज या. जास्त नाही. सारंग, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पण आज मला माझ्या बहिणीबद्दल थोडं बोलायचंय. वहिनी, मला तुझा खरंच अभिमान वाटतो ग. कारण मुक्ता वहिनी आमच्या घराचा भाग होतीये. आणि अभिमान यासाठी वाटतोय की तिच्या या साध्या चेहऱ्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. अगं मुक्ता वहिनी, तुझ्याबद्दल जितकं बोलावं ना तितकं कमीच नाही ग. ती खूप गुणी आहे. शिवाय ती एक उत्तम संबळवादक आहे. पण काही प्रथा, चालीरीतींमुळे तिला खूप विरोध झाला आणि त्रासही झाला. पण तिने हट्टाने, जिद्दीने सगळे विरोध बाजूला सारून आपल्या कुटुंबासाठी, आपली आवड जपण्यासाठी ती संबळ वाजवत राहिली. ती एक उत्तम संबळवादक आहेच. शिवाय तिला संबळ वाजवताना पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. आजचा सुंदर दिवस आहे आणि आपण सगळे आहोतच. तर मी मुक्ता वहिनींना विनंती करते की तिने सगळ्यांसमोर तिची कला सादर करावी. युवराज, मुक्ता वहिनीचा संबळ घेऊन येणार.
म्हणजे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. वा रेणुका वा, माझी मुलगी शोभतेस. जे माझ्या मनात होतं हिची 4 चौघात आबरू काढायची ते तू काढतेस. वा वा रेणुका, त्या लायकी नसलेल्या मुक्ताची आबरू काढायची माझी इच्छा होतीच, ती आज तू पूर्ण करतेस.